तर म्हणजे तुम्हाला खरं सांगते अशक्तपणा आल्यावर झाला या. पायऱ्या वर चढून खाली उतरून कलोळाला गेलो, तिथं पण पायऱ्या चढायच्या. इतक्या पायऱ्या चढली बाई. आणि ती मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही काय होतं तसलं काय तर केलं की त्यात मला लाईनीने जायचं. एवढा खरंच पण गर्दी भरपूर राहणार. गर्दी म्हणजे आता जतमुळे गर्दी भरपूर आहे. येरीवरची गर्दी नसती पण आता गर्दी भरपूर आहे ना. आता ही कोजागिरी पौर्णिमेला एक गर्दी राहणार भरपूर. तिथनं पुढं मग जायला असं हाय असं दर्शन भेटतंय. पण आता भेटत नाही दर्शन. आणि चिंतामणीकडे गेलतो. हात ठेवला तरी काय फिरला नाही चिंतामणी. त्यांचं मला आल्यापासून म्हणजे त्यांनी काय रीतीतनं बोलतात बरं का, असं काय वाईट बोललं नाही. तर माझी इच्छा होती की परडी माझ्याकडं म्हणजे मी घ्यावी अशी माझी इच्छा होती. पण चिंतामणीला गेल्यावर काय झालं, ताईनं कौल लावला. मग ताईनं हात ठेवला. ताईनं हात ठेवल्याबरोबर ती दिला. मग ती काय म्हणत होती, उजव्या म्हणजे काय थोरल्यात यायच्या, त्यामुळं त्यांना ती परडीचा मान गेला. मी धाकटे असल्यामुळे इच्छा असून चालत नाही त्याला. ती म्हणजे काय असतं थोरलं पण जी थोरल्याने घ्यायची असते. सासूची आमचा परडी असल्यामुळं ती ताईलाच दिली. मी फक्त इच्छा म्हणजे मला पण माझी इच्छा व्यक्त करायला काय बंधन नाही. मी फक्त म्हणलं होतं जेणेकरून मला पाहिजे होती. आणि ताई पण मला काय नाही होय म्हणल्या नव्हत्या. मित्रांनो, ताई काय म्हणल्या होत्या, जर तिची इच्छा असेल तुझ्याकडे यायची तर मी तुला सुखासुखी म्हणजे परडी देईन म्हणल्या होत्या. पण झालं काय झालं, तिथं गेल्यावर जी परडीवर ही केलं आम्ही म्हणजे ती मला म्हणजे एवढं माहीत नाही बरं का. हां, जी कौल लावला त्या टायमिंगला जी कौल दिला देवानं म्हणजे ताईकडेच गेली ती परडी. आणि ती थोरल्याचा मान असतो. आणि तिनं परत ती रांग सोडून डबल पाठवली. याला हात ठेवलं तरी हल्ला देखील नाही. आता ती कसं आहे माहिती आहे का, म्हणजे ताईचं म्हणजे ताईनं मला समजून सांगितलं. ताई काय म्हणल्या, तुला एवढी इच्छा आहे ना जाऊन बघ. जरी काय तसं निदर्शनाला आलं किंवा जसा कौल आला तर बघू विचार करू म्हणल्या होत्या. पण तसं काय झालं नाही. शेवटी त्यांच्याकडं जाऊ द्या, मी तसे म्हणणार नाही. इच्छा फक्त होती माझी, मी म्हणणार नाही ती मला द्यावी असं मी त्यांना म्हणली नाही. अजून पण म्हणणार नाही. कारण ताईनं मला तिथंच काय म्हणल्या, तुझ्याकडं आली काय आणि माझ्याकडं आली काय. काय ती आपल्या एकाच घरात आहे. फक्त तू सेवा कर. तुझ्या मनाला येईल त्यावेळेस तुझ्या जेवढं होतंय सोयीच्छेनं तू ती सेवा कर किंवा ती काय असेल ते देवासाठी तू कर. फक्त प्रयत्न कर. तू हार मानू नको. तुझ्याकडे परडे आले नाही म्हणून तू नाराज होऊ नको. चांगला सल्ला दिला ताईनं. आणि महत्त्वाचं यावेळेस ताईनं माझ्यासाठी केवळ तिथं मंदिरात ह्यानी नव्हतं बरं का. तिथं ह्यानी जरा बाहेर म्हणजे आम्ही ज्या स्टँडवर थांबलो होतो तिथं इष्ट्या नव्हत्या. मग ती दुसरीकडे बघायला गेलतो की कुठं इष्ट्या लागते त्या काय नेमकं. त्यासाठी ह्यांनी बाहेर गेलतं. त्यामुळे ह्यांना ह्याचा प्रकार काय माहीत नाही. आणि एवढ्या गडबडीत त्यांनी काय व्हिडिओ बघितला नाही किंवा काहीच नाही. असं नॉर्मल वातावरण आहे. ह्यांना काही सुद्धा त्यातलं रीतसुद्धा माहीत नाही. त्यामुळे मी त्यांना आता सांगणार आहे की ताईनं माझ्यासाठी काय म्हणले त्या जे त्यांनी माझ्यासाठी मागणं मागितलं आहे देवीकडे. म्हणले त्या ज्योतीला एक मुलगा होऊ दे, मी तुझ्या दरबारात घेऊन येते, तिला आडवं घेऊन येते, लेकरूचं कुटुंब असेल. मग मला पण भारी वाटलं खरंच बरं का. आपल्याबद्दल कोणता असा विचार करतो या. आणि त्या माणसांना आपण आज दुखवलं होतं. मला पण वाईट वाटलं. पण असू द्या, त्या टायमिंगला माझ्या रडू थांबलं नाही अक्षरशः. एवढं वाईट वाटलं मनाला, एवढं जिरकत गेलं. असं मी करायला नाही पाहिजे होतं. आता मी ती जास्त वेळ बोलून गेली पण त्यातनं मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं बरं. अगं तू म्हणतीये बारक्या ताईला घेऊन माझे हे बावठ खांद्यावर बसून त्या गर्दीनं दुखायला लागलं. 5 किलोमीटर
5 किलोमीटर पुरीला जर खांद्यावर घ्यायची म्हणल्या तेवढं काय करायचं? राहतं. तुम्ही काय आज प्रवास केलाय म्हणून काय? अगं रातच्या 12 वाजल्यापासून डोळ्याला डोळा लागला का काय खाल्लं का काय ह्यांना पिलं? नाही जागरणाची सवय, त्यामुळं त्यांचं जरा सिस्टीम हल्ल्याने झाली आहे. पित्ताचा त्रास भरपूर आहे. मला पण आहे आणि त्यांना पण आहे. झोप झाली तर पित्त होत नाही, पण झोप नाही झाली का असं एक दिवस देवासाठी आपण गेलूया, काय सुद्धा होत नाही. एक दिवस त्रास होईल, परत होत नसतो. सगळं चांगलं झालंय मित्रांनो, काय सुद्धा अडचण नाही. एकदम भारी व्यवस्थित दर्शन ती झालं, काय सुद्धा अडचण आली नाही. कुठं तरी आम्हाला काय तर म्हणजे अडथळे येतील असं वाटलं होतं, पण काही सुद्धा नाही. सगळ्यात ना आम्ही रिकामी होऊन आज देवाला जाऊन आलो. ह्या पावसानं सुद्धा आम्हाला खरंच वाटलं होतं ह्या पावसानं आम्हाला जाता येणार नाही, कारण आम्ही पहिल्यांदा 2 व्हीलरवर गेलो. कारण जोडीनं गेलतो इथनं पंढरपूरपर्यंत आम्हाला. आणि तुम्हाला सांगायचा मेन मुद्दा, आमच्या घरापासून ती स्टँडपर्यंत एवढा कच्चा रोड आणि एवढं चिखलाचा रोड आहे. अक्षरशः एवढं आम्हाला दमून सोडलं होतं, नको वाटत होतं. पण त्यातनं पण आम्ही गेलो, व्यवस्थित सगळं झालं, पार पडलं, एकदम भारी आलूया. आम्ही दोघी पण थकलेलो आहे, पण स्वयंपाक ही करावं लागणार आहे, कारण उद्या उपास आहे. आज काय तर ॲडजस्ट केलं असतं, पण हे मी काय म्हणलं, तुझा पण उद्या उपास आहे, त्यामुळं स्वयंपाक कर, जेव, निवांत झोप आणि सकाळ लवकरच उठ. आता उद्या त्याला आपल्याला घट स्थापना करायचे. पाऊस चालू झालाय, तुळजापूरला आल्यापासून पाऊस चालू आहे बघा, कसला जोरदार पाऊस आहे. चरडर रानात जायची, इतकी चरडांची आंबळ उठायला लागली ना, त्यांना खायला सुद्धा काय नाही, एवढं बेकार झाले ना, तुम्हाला सांगून उपयोग नाही. मला दुष्काळ आता म्हणावं लागेल, कारण एवढं बेकार पाऊस पडायला आलाय. असं केवलं लागले तर ताईच्या घरापाशी पण बघा लय असं गुरांना पण बसायला जागा नाही, एवढं बेकार झालंय. मला दिसतंय बघा इथलं, त्यांनी ते घरामागणं तर अशा चाऱ्या काढून दिले ते, कारण पाणी जाण्यासाठी. एवढा पाऊस पडायला लागला या, आल्यापासून एवढं दमून थकून आलो या, एवढं इतकं हिवया लागलं या, काय स्वयंपाक तर करू वाटणार आहे. दाजी म्हणलं, मी म्हणलं होतं आज तुमच्या हातचं करून घाला, तर ह्याने काय म्हणलं, तुझी तू करून खा, कारण उद्या तर तुला काय खायचं नाही, उद्या घट बसायचं म्हणल्यावर तुमचा उपास, आणि भात करून तर मी एक खाईन, तू काय खायचे. लय वैताग आला खरंच मित्रांनो. अक्षरशः एवढ्या संध्याकाळचं जाणं, ह्याच्या अगोदर मी एवढ्या रात्रीचं कुठंच गेली नव्हती. आज पहिल्यांदा तुळजापूरला गेली. त्यात तुळजापूरला गेल्यावर तिथं जी गर्दी, ती एवढं वातावरण बघून ना जरा मला मी अशी गडबडून गेलती. व्हिडिओ काढायला ती एवढं मला सुचलं नाही मित्रांनो. ज्या वेळेस आम्ही त्या आवारातनं बाहेर आलो त्यावेळेस आम्ही ताईनं कुठंतरी व्हिडिओ काढला होता त्या बस स्टँडवर. लय असं म्हणजे गर्दीत काय सुचत नाही हो. पहिल्यांदा आहे त्यात गडबडून गेलती मी, सुचना काय बोलायचं, काय करायचं, काय कुठला परिसर, काय सगळं ताईनं सांगितलं व्यवस्थित. सगळं झालं. आता दर्शन व्यवस्थित करून घरी आलो. बरं तिथं आम्हाला टेन्शन होतं जाताना, पण मित्र इतक्या अडचणी आल्या सांगून उपयोग नाही. इतक्या अडचणी आल्या आम्हाला. पाऊस रात्रीचाच येत होता, साधारणतः 10 वाजूस्तवर पाऊस येत होता. भाऊजी टेन्शनमध्ये होता, ताई टेन्शनमध्ये होत्या. तरी ताईनं आम्हाला समजून सांगितलं, तिच्या मनात असेल ना ती करून घे ना आपल्याकडनं, पाऊस काय असंच राहणार नाही, जायच्या टायमिंगला उघडीत देईल. तर तसं झालं. चांगल्या घरी 1 वाजले होत्या त्या टायमिंगला आम्ही घरातून निघलो होतो. तिथनं परत पंढरपूरला गेलो, मग तिथनं परत तुळजापूर केलं. 6 वाजता आम्ही तिथं मंदिरात होतो, दर्शन घेतलं व्यवस्थित. आणि तुम्हाला सांगायचं मेन म्हणजे कसं, जास्त भरपूर अशी गर्दी होती. लाईननं दर्शन, सगळ्यांनी लाईननं दर्शन घेतलं. आम्हाला लाईननं दर्शन घेतल्यावर आम्हाला मूग दर्शन झालं बरं का. असं डायरेक्ट दर्शन नाही केलं आम्ही, पण कारण भरपूर बराचसा टाईम आमचा तिथं गेला असता, त्यामुळे आम्ही लाईनीतनं दर्शन घेतलं. आणि आम्हाला जी मेन मी बघायला मला जी पाहिजे होतं ती मी बघितलं. जी निद्रावस्थेत ती जी ही होती, जी आंबाबाई, ती मी बघितली तिथं गेल्यावर. मला
अभिषेक घालायचा चालू होता त्या देवीला, त्यावेळेस आम्ही ती देवी बघितली बघा. म्हणजे काय गोष्टी अशा मला माहीत नव्हत्या, ते आता एक एक माहीत व्हायला लागले, त्या जाणून घ्यायला लागली या. घरी आल्यापासून आवरावरी चालू आहे, कारण 2 मुलं पोरं ताईची घरी होती त्याच्यावर सगळं चुकवून घेतो. काही शेळ्या असलेल्या, घरचं काही इतर काम असेल ती सगळं लेकरांनी केलं. लेकरं खरंच बरं का, आज लेकरं एवढं म्हणजे ना बोलायच्या पलीकडनं एवढं त्याने खरंच आज केलं. आम्ही सगळीच गेलतो, जाणतं म्हणून घरी कोण नव्हतं, ह्यानी नव्हतं किंवा मी नव्हती किंवा ती दोघं ताई आणि भाऊजी पण नव्हते. सगळं पोराने हँडल केले, शेळ्यातनी चाऱ्यासहित सगळं गुरांना वैरण ती सगळं आणून कटर करून टाकण्यापर्यंत दारापर्यंत सगळं त्यांनी बघितलं.